सगळं केवढे भरलंय. तुम्ही येताना असती चालवा गाडी. बघा 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 आपली गाडी बघ. खाली 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 गाडी दाखव. पुढून आपल्या भेटीवरती स्वतःच्या भेटीपर्यंत. अरे बापरे बाप. तर आहेत आता आम्ही मारंबळपाड्याच्या रस्त्याला पोहोचलो. आपलं मिशन कंप्लीट झालेलं आहे. आपण येणार होतो आपल्या बोटी जवळ पोहोचायचं होतं कसं पण करून, कारण की बोटी आपल्या मारंबळपाड्याला आणल्या आहेत. तर आता आपण पोहोचूया बोटीजवळ. पण मस्त आता क्लिअर आहे. आता पुढे जर आपल्याला पाऊस भेटणार नाही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला माहिती असेलच का 3-4 दिवस झाला आपल्याकडे पाऊस चालू आहे, जोरात वारा वगैरे चालू आहे. आणि माझ्या मागे बघू शकतात सर्व बोटी आपल्या अर्नाळा गावातल्या मारंबळपाडा खाडीमध्ये आणलेल्या आहेत. तर आता तुम्ही बघितलं असेलच आपल्या व्हिडिओमध्ये आम्ही मारंबळपाड्याला पोचलो कसे गाडी घेऊन. सगळीकडे पाणी भरलेलं आहे. आपले माणसं येणार कसे इथपर्यंत. हे बघा सगळ्या बोटी खाडीमध्ये आणलेल्या आहेत. आपल्याकडे भरपूर वारा वगैरे चालू आहे. खाडीमध्ये कसं पाण्याचा फ्लो कमी असतो म्हणून इकडे बोटी सेफ राहतात, जास्त नुकसान होत नाही. तर आपण जाऊया आपल्या बोटीवरती, पण आपल्याला सामान पोचवायचं आहे. तिकडे आपले माणसं भेटतील. चला. तर गाईस बघा तिकडे नंतर पूर्ण सगळ्या बोटी आहेत. आपल्या गावातल्या पूर्ण बोटी आल्या तिकडे. बघू शकता तुम्ही बोटी किती आहेत आपल्या सगळे इकडे. हे बघा आपली बोट. हे बघा पूर्ण रस्सी बांधलेली आहे. ही याच्यावरती बोट थांबलेली आहे. अजून तिकडे 2 रस्सी टाकलेले आहेत. तर काय आता आपण बोटीच्या इकडे आलेलो आहोत आणि आम्ही आता ते जेवणाचं सामान वगैरे आपण पोहोचवणार आहेत. 2-3 दिवस झाला बोटी आपल्या इकडे आहेत. आणि जेवण बिवण सगळ्या बोटीवरतीच करतात. 2-2 माणसं 3-3 माणसं तिकडे राहायलाच लागणार, कारण की बघा किती इकडे पण पाणी आहे, वाहतं पाणी आहे. बोटी अशी ठेवू नाही शकत ना आपण. भरपूर बोट्या सगळ्या बोट्या आल्या आहेत आपल्या गावातल्या सगळ्या इकडे. एक बोट पुढे येते. तर तुम्ही बघू शकता ती छोटी बोट चालली. तिला पण किती दूर लागते चालायला. बघा एवढं वादळ वारा आहे इकडे. एवढं पाण्याला जोर आहे, फोर्स आहे. तो पासी की कांदन टाक इटो बघ.
तू लोप 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 चालू कर चालू कर. फिरेन फिरेन. तर आज बघितलं तुम्ही एवढं कठीण आहे. इकडे पण सुद्धा दगड आहेत खाली. बोटी पण स्लो चालवायला लागतं आणि जवळ पण आणू नाही शकत. पूर्ण इकडे दगड आहेत. एवढं मुश्किल असते कोळी लोकांचं जीवन. हा मध्ये खाड्या आहे ना म्हणून ते दोन पाणी एकत्र होते. चालवले क्लिअर झाले निघाले बोट. तर काय एक खडे आतमध्ये जातं. आपल्या बोटी वगैरे सर्व इथे लावलेल्या आतमध्ये आणि हे पूर्ण वैतरणा खाडी पुढे जाणार. तर काय आज तुम्ही बघितलं असाल आम्ही गाडी घेऊन कशा प्रकारे आलो आपण बोटीच्या इकडे. कारण की आपल्याला सामान पोचवायचं होतं बोटीपर्यंत कसंही करून. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओपर्यंत कमेंट करा. आणि व्हिडिओ इथपर्यंत बघित असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बिग थैंक यू फॉर बीइंग हियर. बहुत बहुत धन्यवाद.